आदरणीय सदावर्तेजी, आमच्या भगिनी, सगळे जमलेले ओबीसी बांधव, हा गोपीनाथ मुंडेचा जिल्हा आहे. ज्या गोपीनाथ मुंडेने या महाराष्ट्राला देशाला नेतृत्व दिलं आणि त्या गोपीनाथ मुंडेच्या समाजाला पायाखाली चेंगरलं जात आहे. दिवसा खून केले जातात, गुन्हे दाखल करीत नाहीत. म्हणून पहिली आमची मागणी अशी आहे की इथला SP आणि कलेक्टर सस्पेंड करा. जोपर्यंत ते इथे आहेत तोपर्यंत गुन्हा दाखल करणार नाही. सदावर्ते साहेब, कशा प्रकारचा आवाज उठवायचा तो आपण उठावा. इथे हा समाज या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान देणारा हा 18 लोकांचा समाज. या समाजाने या देशामध्ये धर्माजी मुंडे नावाचा पहिला स्वातंत्र्य सैनिक देशातला हा बहादर समाज आहे. फडणवीसला एकच सांगायचं, ज्या गोपीनाथ मुंडेचे शिष्य तुम्ही आहात त्या थोडी तरी जाण ठेवा. त्या गोपीनाथ मुंडेच्या समाजाला चेंगरलं जात आहे. त्या गुन्हेगारांवर तुम्ही जर ॲक्शन घेणार नसाल तर न्याय कोणाकडे मागायचा, नसेल तर आम्ही रस्त्यावर परत उतरणार आहोत. या समाजाला न्याय देण्यासाठी फडणवीसांनी पहिल्यांदा या दोघांना सस्पेंड करावं, तर हा गुन्हा दाखल होईल. एक आणि दुसरा, हा समाज जर पेटला, सदावर्ते साहेब, 27 मतदारसंघ, 6 लोकसभा मतदारसंघात हा समाज प्रमुख आहे. किंवा जरंगेन मरंगेन हे काय घेऊन बसले तुम्ही? हे झुंगूट काय घेऊन बसला हा खासदार आपला बजरंग? याला फेकून देऊ आणि आपण सगळ्यांनी एकच की आपले नेते कुठे गेले? आता वंजारी समाजाचे नेते कुठे गेलेत? त्यांना पण आपण विचारलं पाहिजे, कुठं होतात आपण, काय करीत होता त्या मोर्चाच्या वेळेला? त्यांना सुद्धा प्रश्न विचारले पाहिजे की यायचं नाही आमच्याकडे. आणि शेती जरांगे किंवा ह्यो आपला खासदार आहे, आल्यावर यांच्या तोंडाला काळं फासवा बाबा. यांना याशिवाय काय करणार नाही. यांना तीच भाषा कळते. आमच्या भगिनी ताई, हा फार बहादूर समाज आहे. या समाजातील एक महिला देशात पहिलं स्वातंत्र्य मिळून तिचं गाव घोषित केलं तिने की आमचं गाव निजामाच्या राजवटीतून स्वतंत्र झालं. धर्माजी मुंडे महिला, आणि आता आपण थोडी मदत केली, आपण मार्गदर्शन केलं तर महाराष्ट्रात रणकंदन करल्याशिवाय हा समाज राहणार. हा उत्तुट समाज आहे. याच्या हातात कोयता आहे. ह्यो बजरंगन मजरंग काय घेऊन बसले तुम्ही? आलं लक्षामध्ये? काही लोक म्हणतात की कोयत्यावाला समाज खरोखर कोयत्यावाला आहे. आमच्या बायांच्या हातात कोयतीच आहेत. आम्ही भेट नाहीत कोणाला. आणि म्हणून आता जर ह्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या नाही आणि गुन्हा दाखल होऊन तो जर सोनवणीचा मुलगा अटक केला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि महाराष्ट्रभर आंदोलन करावं लागेल. एवढी विनंती मी मुख्यमंत्र्याला करतो आणि थांबतो.